प्रेसला? मला असं वाटतं स्वतःचा पक्ष आधी सांभाळा. एकेकाला उमेदवारी देता येतात, तुमच्या नाकी नऊ येतात. तुमचाच पक्ष नीट राहतो का तेवढं बघा. 2-4 महिने त्याचं आयुष्य आहे. हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने विरोध केला म्हणून त्यांची उमेदवारी थांबवली जाऊ शकते अशी चर्चा आहे. असं 3 ठिकाणी होतं. तिन्ही ठिकाणी जे आहे मी जेच म्हणलो ना, आता संजय शिरसाट बोलले ना, की संजय राऊत पक्ष सांभाळतायत. तुमचा उमेदवार दिलेला तुमच्या पक्षाचे उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टी ठरवते. असं शिवसेनेत कधी उद्धवजी ठाकरे साहेबांना किंवा बाळासाहेबांना कधी भाजपाने नाही केलं. तुमच्यात दम नाही ना, तुमच्यात ताकद नाही ना, म्हणून तुम्हाला असं करतात तुम्ही. कारण तुम्ही त्यांच्या दाड्या आणि त्यांचा कोरणीसात करण्यातच तुमचा वेळ जाणार आहे, तेव्हा तुमचे असेच हाल होणार आहे. सांगलीच्या जागेचा पेच वाढलेला आहे. विश्वजित कदम यांनी राज्याच्या प्रचार जी समिती आहे, राज्य प्रचार समितीला वर बहिष्कार टाकला. त्यांचं पत्र लिहिले कारण सांगलीत जागा काँग्रेसला द्या असं म्हणतात. मला असं वाटतं तो काँग्रेसचा अंतर्गत विषय. जागा वाटपात ती जागा शिवसेनेला सुटलेली. चंद्रहार पाटील शिवसेनेनं उमेदवार सुद्धा जाहीर केलेले. मंदानी केली जाणार आहे का शिवसेनेकडून त्यांची? अशी शिवसेना कोणाचीच मंदणी करत नसते. 40 गद्दार गेले त्यांना तर फुकट विचारलं गेलं नाही, आम्ही त्यांची कोण करत. गुलाबराव पाटील काल बोलताना संजय राऊतांना बसंती म्हणाले उद्धव ठाकरेंची. त्यांचे संस्कार ते दाखवतात. उद्धवजी ठाकरे साहेब कोणतं नेतृत्व आहे, देश त्यांना मानतोय. गुलाबराव पाटील बोलतात त्याच्यावर आपण काय बोलणार. साहेब इथे स्थानिकला भाजपचा विरोध होता हेमंत पाटलांच्या उमेदवारीला हम्म. महायुतीमध्ये. हम्म. कडाडून विरोध होता की आम्हाला उमेदवार बदलून पाहिजे. आणि काल जे आधी जे विरोध करणारे आमदार होते त्यांची आणि आमदार संतोष बांगरांची बाहेर जिल्ह्यात भेट झाली, गुप्त चर्चा झाली. अशा भेटी काय घ्याव्या लागतात? मला नाही माहिती इथलं लोकल फार कोण कोणाला भेटतं.